क्लास 10 सायन्समध्ये एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे जो आहे तुमचा जीन, डीएनए, क्रोमोझोम अँड जेनेटिक मटेरियल. विद्यार्थ्यांना याचा डिफरन्सच समजत नाही की जीन, डीएनए, क्रोमोझोम हे नेमकं कशापासून बनतं आणि याच्यामध्ये विद्यार्थी कन्फ्यूज होतात. त्यामुळे घाबरून जाऊ नका. आजच्या व्हिडिओमध्ये एकदम सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजावून सांगतो. आता बघा, सर्वात पहिल्यांदा हा डीएनए वरती एक छोटासा जो सेगमेंट असतो, ठीक आहे, डीएनएचा एक छोटासा सेगमेंट, त्याला काय म्हणायचं, जीन म्हणायचं. हा झाला आपला पहिला टॉपिक, दॅट इज जीन. डीएनएच्या एका छोट्याशा सेगमेंटला हा झाला जीन ए, ओके, हा झाला जीन बी आणि हा झाला जीन सी. म्हणजे वेगवेगळ्या टाईपचे जीन्स सेगमेंट्सनी काय बनतं, डीएनए बनतो. तो इथे तुम्ही बघू शकता, हा आहे डीएनए, म्हणजे हा वेगवेगळ्या जीन्सने बनलेला आहे, दॅट इज दी डीएनए. ओके, थर्ड जर तुम्ही बघितलं तर थर्ड आहे क्रोमोझोम. म्हणजे भरपूर सारे जे डीएनए आहेत ते कंबाईन होऊन त्यापासून काय बनते, तर क्रोमोझोम बनत असते. म्हणजेच डीएनए पॅक होऊन त्याची क्रोमोझोम बनते आणि ही जी क्रोमोझोम आहे ती लास्टला कुठं जाते, सेलच्या आतमध्ये जो न्यूक्लियस असतो त्या न्यूक्लियसमध्ये ते असतं. म्हणजे ॲज अ जेनेटिक मटेरियल ते आपण तिथे कन्सिडर करतो. तर काय बघितलं आपण, सिंपल, यस. सर्वात पहिल्यांदा जीन पासून काय बनतो, डीएनए, डीएनए पासून काय बनते, क्रोमोझोम, आणि क्रोमोझोम पासून काय बनतं, जेनेटिक मटेरियल. आणि हे जे जेनेटिक मटेरियल असतं हे आपल्या बॉडीमध्ये एक्सप्रेशन्स जे असतात वेगवेगळ्या ते शो करण्याचं काम करतं.